मध्यपक्ष आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहे। माझ्याबरोबर आमच्या भगिनी मोहिनीताई नरेंद्र पाटील आणि दुसरी उमेदवार बिबन कारभारी सय्यद अशा आम्ही तिघांचं आमचं पॅनल आहे। हे पण आहे त्याचप्रमाणे गट क्रमांक 50 वडगावमध्ये ललिता सुरेश सोनवणे व पंचायत समितीसाठी गण 100मधून दत्तात्रय वरपे, गण 99मधून सतीश बाळू हिवाळे अशा आम्ही 6 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। काय आव्हान असेल आमच्यासमोर आव्हान काही आहे असं मला वाटत नाही, कारण माझी आता ही 3री टर्म आहे। 2012ला मी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून लढून त्या ठिकाणी जिंकलो होतो आणि त्यावेळेस दोन्ही गट त्यावेळेस एकत्र होते। आत्ताचे जे गट 50 आणि गट 51 आहे तर त्यावेळेस हे दोन्ही गट एकत्र होते। त्यावेळेस मी झालेल्या मतदानात अर्ध मला होतं आणि अर्ध 8 जणांना होतं आणि आता दोन्ही गट वेगवेगळे जरी झालेले असले तरी आमच्याबरोबर गट 50मध्ये पण त्या ठिकाणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे उमेदवार आहेत। गट 51मध्ये सुद्धा त्याचप्रमाणे मी आणि माझ्याबरोबर सुद्धा सर्व सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार आहेत। जनतेचे प्रश्न याची आम्हाला फार जवळून जाणीव आहे। काय 10 वर्षे मध्ये गॅप पडला मध्ये काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे की आपण किती काम केलं तरी काम थांबत नसतं। प्रश्न रोजच्या दिवसाला नवीन असतात, नवीन आव्हानं आपल्यासमोर असतात। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करायचे ठरलं तर त्या ठिकाणी अनेक विषय त्या ठिकाणी असतात। सामाजिक विषय बरेच आहेत त्या ठिकाणी। रस्त्यांची प्रश्न आहे, आता आमचे गट नंबरचा प्रश्न आहे फार मोठा प्रश्न। त्या ठिकाणी 50-60 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे। तिथं लोकांना रस्ते नाही, पाणी नाही, घोषणा नुसत्या होतात। आता त्या ठिकाणी गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024च्या 19च्या निवडणुकीच्या नंतर त्या ठिकाणी पाईप आणून पडलेले आहे, पण अजून ते कामं सुरू झालेलं नाही। त्या ठिकाणी त्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे। सिडकोमध्ये आमचा काही भाग सिडकोमध्ये, सिडकोमधलं पाणी आता 8 दिवसाला, 7 दिवसाला, 9 दिवसाला पाणी येतं। अगोदर हे पाणी रेग्युलर यायचं आहे, परंतु आता प्रशासनाच्या हातात सगळा कारभार असल्यामुळं त्या ठिकाणी कोणी सांगायला नाही, कोणी बोलायला नाही। तुम्ही मागं सिडकोसाठी पण आंदोलन केले होते, सिडकोचा प्रश्न सुटला का? ते आंदोलनं केले, काही कामं झाले, परंतु अजूनही रस्त्यांचे कामं काही प्रलंबित, काही कामं झाले अजून प्रलंबित। कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे। सिडकोने रहिवासी व्यवस्था केली, परंतु कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं कसं आहे आजपर्यंत त्यांना समजलेलं नाही आणि त्यांनी अजून त्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतलेला नाही। तो एक प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये महिला सुरक्षा आणि कायद्याची सुरक्षा, क्राईम सगळ्यात मोठं आहे। कसं त्याला असं आहे की मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की गेल्या 2017ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता डायरेक्ट 9 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतची निवडणूक पाठीमागं आता 4.5 वर्ष 4 वर्ष झाले त्याला। आमदारकीची झाली, लोकसभेची झाली, परंतु जे सत्तेमध्ये गेले एकदा निवडून गेले का मागं जनतेच्या प्रश्नाचा त्यांना विसर पडतो आणि कोणी काही म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला फार राग येतो। परंतु जनतेची समस्या हे सोडवण्यासाठी जनता आपल्याला निवडून देते, सरळ सरळ विसरून जातो। आणि तुम्ही आता विचारला म्हणून सांगतो, 2015ला मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो, 2014ला गेलो। मुख्यमंत्री पक्षाचे होते, गृहमंत्री तेच होते, तरीसुद्धा मी कमिशनर ऑफिसवरती त्या ठिकाणी मोर्चा काढला होता, कारण 4-4.5 वर्षापासून लोकांच्या गाड्या जळत होत्या आणि कोणीसुद्धा त्या ठिकाणी त्याला काही करू शकलं। परंतु मी एक मोठा मोर्चा काढून त्या ठिकाणी तो प्रश्न 2015ला त्यावेळेस निकाली निघाला। 2015पासून आज 2025 आता 26 उजडली, आजपर्यंत एकही गाडी त्या भागामध्ये जळाली। शेवटी जनतेचे प्रश्न हे आपण कशा पद्धतीने त्याला हाताळतो हे फार महत्त्वाचं आहे। तुमच्यासमोर आता महानगरपालिका निवडणुका झाल्या, भारतीय जनता पार्टीने सर्वात जास्ती महानगरपालिका ताब्यात घेतली, याचा परिणाम जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला होणार आहे का? याचं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आमच्यासमोर आव्हान नाही आहे। जो काम करतो जनता त्याच्या पाठीमागे उभी राहते। आमच्या भागात तरी आम्हाला तो त्याचा अनुभव आहे। आता इतर ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे।
निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु बजाजनगर वडगावची जी जनता ही फार सुज्ञ आहे आणि आम्हाला विश्वास आहे, त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे, आमचा जनतेवरती विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी दावा करते की जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असं ते दावा करते. दावे प्रत्येकजण करतात. जनता ठरवते की या ठिकाणी महाविकास आघाडीला निवडून द्यायची. परंतु आता ऐन टायमाला काय गडबड होते भगवंतालाच माहिती. काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? नागरिकांना तर आम्ही हे आव्हान करणार आहे की आपण त्या ठिकाणी शुद्धपणे मतदान करा आणि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आपला मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे आणि त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध आणि विकासात्मक भूमिका जे घेऊन येतील त्यांनी मतदान त्या ठिकाणी केलं. आपलं नाव? मी अनिल भैया चोरडी.